शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 2 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांचे चिरंजीव रिद्धीश उद्धव निमसे यांच्यासह ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे, इंदुमती सुरेश खेताडे, ऐश्वर्या लाड जेजुरकर हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हे चारही उमेदवार संयुक्तरित्या होम टू होम प्रचार करत असून या चारही उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. भाजपच्या विरोधी पक्षातील उमेदवारांवर आमदार राहुल ढिकले यांनी हल्लाबोल करून या उमेदवाराला एकदा निवडणूक लढवू द्या असे आव्हान राहुल ढिकले यांनी दिले आहे. राहिली खासदारकी आली तरी ही व्यक्ती इच्छुक, आमदारकी आली तरी इच्छुक, नगरसेवक आहे तरी इच्छुक. एकदाची हाऊस करून टाका बाबा आडगावकरांनी, त्यांची लढाईची हाऊस करून टाका यांची. काय प्रत्येक गोष्टीला प्रत्येक निवडणुकीला इच्छुक राहतात, प्रत्येक नगर तिकिटाला हे फिरतात, प्रचार करतात. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्याची हाऊस असते ती हाऊस होऊन जाणं हे गरजेचं असतं. आणि आता जे समोरचे उमेदवार आहे गावातले त्यांची पण हाऊस होणं गरजेचं आहे. कारण आमदारकीला उभं राहता 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 म्हटलं चांगले थांबून घेतले, खासदारकीला पण चाललं होतं नाव, आता नगरसेवकाला काय होईना फायनल एकदाचे उभे राहिले. त्याच्यामुळे त्यांना त्यांची काय असेल ते जागा दाखवायचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. आणि आडगावकर तेवढे सुज्ञ आहे, कारण एकीकडे सुशिक्षित पॅनल आहे, सुशिक्षित उमेदवार आहेत, चांगले उमेदवार जे हातात हात घालून विकासासाठी काम करतायत. आणि एकीकडे संधी साधू लोक आहेत जे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आज इथे निवडणूक लढवत आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की सगळीकडे मीच, खासदारकीला मीच, आमदारकीला मीच, नगरसेवकाला मीच, अशा प्रवृत्तींना आपण थरा द्यायचा की सगळ्यांना संधी देणाऱ्या, समान संधी देणारा अशी व्यक्ती बघायची हे आपण ठरवायचे. कारण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण नामू काकांना इथं बघतो. खरं तर इथं राऊत पण आलेत, कृष्णाअण्णा बसलेत, आमचे गोविंद काका आहेत, सगळे. मी विचार करत होतो की एवढे सगळे आले कसे काय, मग जेजुरकर काका दिसले. म्हटलं मधुभाऊंमुळे आज इथे सगळे कंपनी आली आहे. परंतु जेव्हा आपण आडगावचा अभ्यास करतो तर कालपर्यंत विरोधकांनी अफवा पसरवली होती की आडगावचं थोडंसं वातावरण खराब आहे, आडगावचं काही खरं नाही, सीट वीक आहे. परंतु ही जी जनता आहे त्या जनतेने आज सभेतून उत्तर दिलंय की आडगावचे 4च्या 4 सीट हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं फक्त शिंदेच नव्हे तर आमचे सुरेश भाऊ लबडे, मल्हारी अण्णा मते, घागर माळोदेत, सगळ्या कुळांचे इथं लोक बसले, सगळ्या जाती धर्माचे लोक इथं बसलेत. आणि सगळ्यांचं प्रतिनिधित्व आज इथं आडगावकरांच्या माध्यमातून नामदेव शिंदे करताय. हे खरं तर एक चांगली गोष्ट आहे. आपण ओपन स्पेस आधी पण बघितलं गेलं असं की यूज केलं आता गार्डन साठी, सभा मंडप किंवा मंदिरासाठी, जिथे लोक एकत्र येऊ शकतात. आजूबाजूचे जेवढे स्थानिक लोक आहेत त्यांना आसपास एक ग्राउंड पाहिजे किंवा एक स्पेस पाहिजे जिथे ते एक दुसऱ्यासोबत थांबून वेळ स्पेंड करू शकतात. आणि फॅमिलीज गेट टुगेदर, तर मुलांना खेळायला जागा असते व स्वतःचा धर्म पण तिथे निभवता येतो. पूजापाठ करून एक पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड होते आणि सगळ्यांना हे फार चांगलं वाटतं. ज्येष्ठांसाठी काय, ज्येष्ठांसाठी म्हणजे जवळपास गार्डन असलं तर चांगलं असतं, त्यांना टाइम स्पेंड करणं, तिथे बसण्यासाठी व त्यांच्या नातवांसोबत मुलांसोबत खेळण्यासाठी एक जागा असते. आणि मग ते तिथे जवळपास जे काही ओपन स्पेस असतं, गार्डन असतं, तिथे जाऊन ते त्यांचा वेळ घालवतात. कारण त्यांच्यासाठी वेळ घालवणं हा फार अवघड विषय असतो त्या वयामध्ये. हा, ग्रीन जिमची तर गरज आहेच. जिम एक आपल्या फिटनेसचा पार्ट आहे आणि तुमचा फिजिकल फिटनेस हे इनडायरेक्टली लिंक असतं तुमच्या मेंटल फिटनेस सोबत. जर तुमचा फिटनेस चांगला असला तर तुमचं ओव्हरऑल हेल्थ खूप चांगली असते. हेल्थ चांगली असते की मूड चांगला असतं, सगळेच कामं चांगली. आजच्या या नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2च्या प्रचारार्थ 4 उमेदवारांच्या भव्य रॅली व प्रचार दौऱ्यानिमित्त आम्ही आज या ठिकाणी बीडी कामगार नगर परिसर, गंगोत्री विहार, पोलीस कॉलनी, दुर्गानगर, त्याचप्रमाणे सावतामाळीनगर या ठिकाणी आम्ही प्रचार फेरी करत आहोत. अतिशय उत्तम प्रतिसाद असा नागरिकांचा असून माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या, पंतप्रधान यांच्या विकासाचा रथ, त्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे विकासाचे विजन, याचप्रमाणे आपल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले, आमचे प्रभागाचे भाग्यविधाते आदरणीय उद्धवबाबा निमसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असा प्रचार रॅली या ठिकाणी पार पडत आहे.
मला विश्वास आहे की विडी कामगार नगर परिसरातून आजूबाजूच्या परिसरात प्रत्येक वेळेप्रमाणे गेल्या 17 वर्षापासून हा परिसर अशी हिंदू बहुल असल्या कारणाने भारतीय जनता पार्टीची भक्कमपणे उभा आहे आणि कमीत कमी आम्ही या ठिकाणी 4 ते 4.5 हजाराचं लीड या 4 उमेदवारांना दिल्याशिवाय राहणार नाही. आमचा अतिशय पाण्याचा गंभीर प्रश्न विडी कामगार नगरचा आदरणीय उद्धवबाबा निमसे यांच्या माध्यमातून सुटलेला आहे. 2 टाइम मुबलक असं पाणी या विडी कामगार नगर आजूबाजूच्या परिसरात मिळत आहे. त्यातून रस्त्याचे प्रश्न होते ते आदरणीय सुरेश खेताडे नगरसेवक यांच्या माध्यमातून अतिशय चांगले आमच्या या ठिकाणी रस्ते झालेले. अजूनही आपल्याला कॉन्क्रीटचे काही रस्ते बाकी करायचे आहेत. विकास अजून आपल्याला स्वच्छतेवर भर द्यायचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की या 4 उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना प्रचंड बहुमताने ते निवडून आलेच आहे. परंतु लीड हा नाशिक शहरात सर्वात जास्त लीड हा क्रमांक 2च्या उमेदवारांना असल्या या ठिकाणी मी ग्वाही देतो. आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये बीडी कामगार आणि परिसरात फिरताना आम्हाला नागरिकांनी जे समस्या सांगितल्या की जे घरं आहेत ते हँडओव्हर होताना किंवा ट्रान्सफर करताना आणि वारस लावताना जो प्रॉब्लेम येतो ती प्रक्रिया अधिक सुलभपणे कशी करता येईल याच्याकडे मी विशेषतः लक्ष देईल आणि ही प्रक्रिया या बीडी कामगार वासियांसाठी सोपी आणि सोयीची करण्याचा निश्चितच प्रयत्न करीन. धन्यवाद. मी इंदुबाई सुरेश खेताडे प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी करत आहे. तसेच माझे पती सुरेश खेताडे यांनी भरपूर नागरिकांची सेवा केलेली आहे. यापुढे मला पण आशीर्वाद द्यावा, मी पण अशी सेवा करत राहणार. शहरी निमशहरी भाग जोडलेल्या या प्रभागात गतवेळी भाजपाचे पॅनल निवडून आलेले होते. यंदाही भाजपाचे 4ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील अशी अपेक्षा आहे. स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, सुरेश खेताडे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपाचे अधिकृत उमेदवार ऐश्वर्या लाड जेजुरकर, इंदुमती सुरेश खेताडे, रिद्धीश उद्धव निमसे, ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. बाईट. निलगिरी बाग, चौंडेश्वरी नगर, बीडी कामगार नगर, गंगोत्री विहार, दिगंबर सोसायटी, पोलीस कॉलनी या भागात झालेल्या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी या उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.